जळगावमध्ये सर्वात मोठा फॅशन शो आणि जो ऑर्गनाइज केलेला आहे आर्चिस मेकअप स्टुडिओने। इथे हा दादा आहे, हा शिकवतोय मला थोडं वॉक करायचं। हेलो हेलो भाई, तो ये है बॉयज वाली रूम। अंकित काय म्हणतो भाई, आज तू खूप बिझी आहे, खूप जास्त। तू स्वतःचा पण मेकअप करा। तुला माहिती इथे एवढं गरम का बरं होतंय? नाही नाही नाही, इथे खूप हॉट मुलं आहे, काय हॉट मुलं बोलला। तर गाइस आम्ही आता मध्ये एंट्री करतोय, सगळे VIP गेस्ट। ओ बाय। आणि गाइस आमच्या सर्वात मोठ्या मोठ्या मॉडेल्स आलेले आहे। स्टेज मचाने लकी सर प्लीज आपको भी इनवाइट करना चाहता हूँ स्टेज पर। एक बार जोरदार तालियां हो जाए। गाइस तर मला इन्फ्लुएन्सर म्हणून आयुष्यातली पहिली ट्रॉफी भेटलेली आणि तिला घरी। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाइस आज आहे 22 मे आणि आज आहे जळगावमध्ये सर्वात मोठा फॅशन शो आणि जो ऑर्गनाइज केलेला आहे आर्चिस मेकअप स्टुडिओने, म्हणजेच की माझ्याच मित्राचे ते संकेत माळीचा। तर त्यानेच ऑर्गनाइज केला आहे आणि तो आहे आदित्य फार्मला संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत। बस आधी थोडा नाश्ता करून घेतो। वेद इथे आंबे खात होता कारण की त्याला 91% पडलेले गाइस 10वी मध्ये। वेद पास झालेला आहे 91%ने। मला कमेंट आली होती बट मी रिप्लाय नाही दिला, मला ब्लॉगमध्ये सांगायचं होतं। तर हा 91%ने पास झालेला आहे। चला आता तुम्ही सगळेजण आमच्याकडे पेढे घेऊन या, बिकॉज याचं तोंड गोड करा, हा पास झालाय म्हणून। हा नाही घेऊन येणार। माझा नाश्ता झालेला आहे आणि मी आता जातोय आदित्य फार्मला, जिथे प्रोग्राम आहे तिथे। बाय 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 शेमड्या बाय बाय। पनीर आणीच्यासाठी हा, पनीर वेदीची पप्पी घेतो यार। मला कस काय, मी तर घेऊच देत नाही आणि ना मी घेतो। दादू तिथे डोळे पुसशील नीट। चला गाइस मी पोहोचलेलो आहे आदित्य फार्मला आणि ही ती लोकेशन जिथे आज होणार आहे मोठा फॅशन शो। गाइस मी आलो तो माझ्या लोकेशनवर, बट यांना संकेत तर भेटला नाही, बट इथे मला भेटलाय भूषण सागर X7 वाला भूषण। तुझं काय असं सागर X5 आहे का? भूषण X7 आहे का तू? नाही, भूषण X5 आहे। अच्छा, म्हणजे आमच्या टीम मध्ये सगळं म्हणजे ते ID ला लावलं X5 X7 X9। अच्छा, हॅलो कुठे रे? ये ना, मी आलेला इथे। किती वेळ? मी काय म्हणतो, मी पण वॉक करणार आहे बरं संध्याकाळी। हा अच्छा, मला शिकवेल ना मग वॉक? नाही रे वो, मला एकदा शिकवशील चालायचं कसं चालायचं म्हणून। अरे नाही रे वो, मला नाही माहिती आहे। मी तुला आधीच सांगितलं होतं तुला तुझी अडचण जेव्हा असेल तेव्हा मी घेईल म्हणून। नाही तर मी नाही येत, मी जातो घरी। बोल काय करू? हा ये लवकर ये। हा शो तो इंडोर असणार आहे, बट फक्त देवाची कृपा राहायला पाहिजे की पाऊस नको पडायला इथे। इथे हा दादा आहे, हा शिकवतोय मला थोडं वॉक करायचं। असं वॉक करायचंय मला, मी थोडाफार वॉक करणार आहे। त्याला सांगितलंय ना मी, संकेतला म्हटलं वॉक करायचंय। हा असं फक्त असं चालून यायचं। हा इथं झाला 3 स्टेप दिले। ओके, प्रोफाइल साइड अँगल। ओके, राइट ने स्टार्ट, राइट हँड लेफ्ट हँड। ओके, आणि एकदम स्लोली चालायचं, म्हणजे लाईट। स्टॉप, पोज दे। आता फ्रंटला तो कुठली देशील मॅक्सिमम। तर गाइस आता आलेले दुपारचे 2:15 आणि ना इथे काम होतं ते झालेले। आणि आता मी जातो घरी जाऊन आहे ना मी सगळं चेंज वगैरे करायचं आहे। चांगला ड्रेस वगैरे घालून येतो। आता काय दमट वातावरण आहे ना, तर खूप गरम होत आहे भाई, घाम सुटतोय नुसता। पाऊस पडायला नको, फक्त पडेल तर खूप जोरात पडेल तर नाही पडणार तर नाही पडणार। एनिवेज तर मी जातो घरी, मग चेंज वगैरे करतो, मग येतो सगळ्यांसोबत। सगळे मित्र असणारे, सगळे रील्स किंवा यूट्यूबवाले असणारे, सो खूप मजा येईल। जो मेन फॅशन शो
फॅशन शो असणार आहे ना तो ह्या हॉलमध्ये असणार आहे. आधी त्याने इथे ठेवला होता, आपलं ते स्टेज होता ना तिथे कसं मस्त लॉन वगैरे, बट पावसामुळे त्याला इथे शिफ्ट करावं लागलं. नाही तर ती जागा खूप मस्त होती, मोठी होती. हा थोडा कॉम्पॅक्ट होऊन जातो. सो हे गाईस आता वाजलेले संध्याकाळचे 5:30. मी आला होता परत आदित्य फार्मला, घरी वगैरे गेला, सगळी तयारी केली, म्हणजे थोडं घरीच होता आणि तयारी वगैरे करून आता आला. सो मी पण माझा लुक चेंज करून आलेला आहे. आता बाहेर दाखवतो तुम्हाला ज्यांचा मेकअप वगैरे सुरू आहे ना, सो कसा त्यांचा मेकअप केला जातो जेव्हा फॅशन शो असतो, तर त्याआधी कशी प्रोसेस असते ना ती दाखवतो. तर इकडे सगळ्यांना थांबवलेलं आहे आणि इथे सगळ्यांचा मेकअप चालू आहे. लेट्स गो, जाऊया मध्ये. हेलो तो ये है बॉयज़ वाली रूम. गर्ल्स के रूम में जा नहीं सकता गाइस. और ये है बॉयज़ वाली रूम. इथे चालू आहे मेकअप. येऊ शकतो. अरे हां, इथे पण मेकअप चालू आहे गाइस. काय म्हणतो अंकित? काय म्हणतो भाई, आज तू खूप बिझी आहे, खूप जास्त. तू स्वतःचा पण मेकअप कर, तू हे विसरू नको, तुला तुझा पण मेकअप करायचा आहे. इनमें से टाइम मिले तो खूप मेहनतीने मेकअप करतोय, पण आहे ना चेहऱ्यावर असा घाम येतोय ना बाहेर गेल्याबरोबर. मुली काय म्हणता माहिती का, आम्हाला घाम येतोय म्हणे, आमचा मेकअप निथरतोय म्हणे चेहऱ्यावरून. स्ट्रगल इज रियल. तुम्हाला पण करायचं आहे भाई. एसी चालू आहे. तुला माहिती आहे इथे एवढं गरम का बरं होतंय? नाही इथे खूप हॉट मुलं आहे. हॉट मुलं बोलला मी. कोरियन तो देख लीजिए, ज्यादा हॉट है. ये कोरियन नहीं भाई, ये मेकअप है. ये कोरियन नहीं, ये मेकअप है. हे बघा गाइस काय दिवस आलेले, काय काय लावावं लागतं. काय होतं याच्याने? खोटं चमकता. कसं कसं चमकताय का? चमकताय का ओट? आता विचार करा गाइस, यांनी हे जे पकडलेलं हे काय, हे लागणार आहे याच्या डोक्यावर. फेटा याचा फेटा. ओ तू तुझा नेकलेस विसरला. मी का बरं, तुझं लग्न झालंय. नाही इथून दिसतंय हे. इथून पिन लावून घे काहीतरी. याला पाहिला कोरियन थीम केलेली आहे. हाँ भाई बैटमैन बनाए तू. इसका नाम बैटमैन बनाए. सुपरमैन. क्या भाई कोरियन थीम हे आपल्या इथे लग्नामध्ये मुली घालतात आणि कोरियामध्ये मुलं घालतात. उलट आहे. गाइस आता आलेले संध्याकाळचे 7 आणि ऑलमोस्ट आता शोला सुरुवात होणार आहे. सगळे जे मॉडेल्स आहे ना ते सध्या ते फोटोशूट्स करत आहे, मग मध्ये जातील. शो सुरू होऊन जाईल. बघू आपण फॅशन शो मस्त आज. सर्वात मोठे गेस्ट थांब त्या साईडने जा, तिथून लाईट येतो. आता इथे जे रॅम्प वॉक करणार आहे ना त्यांना हा सिलेक्ट करणार आहे. जुरी
बरं ते सोडून दे, मला एक सांग, तू आता वॉक करणार आहे किती? एकदा पण नाही. जेव्हा ते तुला स्टेजवर भाई मी तर करणार. तर गाईस आम्ही आता मध्ये एंट्री करतोय, सगळे VIP गेस्ट. ओ भाई काय माहोल आहे यार, एक नंबर भाई, मजा. समोर होणारे फॅशन शो आणि गाईस इथे बसलेले आहे मोठ्या मोठ्या मॉडेल्स. हे मोठ्या मोठ्या मॉडेल्स आहे गाईस. हा फिर वॉक नहीं करने वाले हो आप? अच्छा अभी जाओ. आणि गाईज आमच्या सर्वात मोठ्या मोठ्या मॉडेल्स आलेले आहे, सर्वात मोठ्या मॉडेल्स मम्मी आणि काकू. तर बसा आमच्या सोबत, पुढे बसा, आम्ही पुढे बसवतो तुम्हाला, चालेल? दादू नाही आला. गाईस मम्मीला आणि काकूला तिकडे बसवलेलं आहे मी, आणि इथे सगळी इन्फ्लुएन्सरची टीम आहे आमची. अजय कुमावत भाऊ काय म्हणता? जय खानदेश. मी केव्हा आमचा आलेला आहे माहिती का? 5 वाजेचा. मला काय माहिती, आम्ही बाहेर होते. आणि इकडे भाई माई दादा तू पण करणार आहे वॉक? बघू गाईस, मला वॉक करायचं, सगळ्यांना वॉक करायचं. गाईस बघा सगळ्या गेस्ट साठी ना तिकडे बसायला आहे, पण हे सगळे म्हणे की मित्र आहे तिकडे, तर तिकडेच उभे राहू. यार येतो 2 मिनिटं. आणि फॅशनचा सुरू पण झालेला आहे लहान मुलांचा, किड्सचा. लहान मुलं घाबरताय गाईस परफॉर्म करायला. वाव भाई, बरोबर त्यांना पोस्ट माहिती आहे बघा. कितने प्यारे प्यारे बच्चे यार. सुपर मॉम्स गाईस. आता मॉमीजचा राऊंड आहे. आता येत आहे ना पोरं. आले रे वो. Put your hands together for Nilesh Sapkale, owner of Rubavdar Menswear, Jalga. Please take our Rubavdar Talia Jalga, the lovely couple, Guru and Ranjit Body, please. Everybody, please, Rubavdar Talia Jalga. The most unique outfits from Vandana Alex and Harshita Please welcome Aryan Bhavsar, Nilesh Sapkade, जो रुबाबदार के ओनर हैं, and Sagar Jadhav, and the most handsome. Presenting Aryan Bhavsar, Nilesh Sapkade, Sagar Jadhav, and Mahi Surve. We are now presenting the Nilesh Sapkade, the founder and owner of Rubavdar Menswear. Okay, so for Mr. Aryan Bhavsar. ये सारे मेरे ब्रदर्स, मेरे भाई, मेरे बंधु, आज ये शो जो मैंने ऑर्गेनाइज किया है, इसके पीछे जो भी मेरा पूरा मैक्सिमम सपोर्ट जो है वो इन मेरे ब्रदर्स का है.
ठीक है। तो मैं इसका जितना भी सक्सेसफुल का जितना भी क्रेडिट है वो सबका सब मेरे भाइयों में बांटना चाहता हूँ। थैंक यू माय ब्रदर्स। वर्ड्स ओके। और आप सारे इन्फ्लुएंसर्स के साथ में हमारे फेमस लकी सर परफॉर्म करना चाहते हैं, तो मैं लकी सर प्लीज आपको भी इनवाइट करना चाहता हूं स्टेज पर। एक बार जोरदार तालियां हो जाए लकी सर के लिए प्लीज। आगे 1 2 3 4 नाइस। ऐसे विब्रेशन नाचो दनादन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे। गाईस, तर मला इन्फ्लुएन्सर म्हणून आयुष्यातली पहिली ट्रॉफी भेटलेली आणि ती दिलेली आहे मला आर्चीज मेकअप स्टुडिओने. सो थँक्यू सो मच फॉर दिस. मम्मी कसं वाटलं? पहिल्यांदा ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून मला ही ट्रॉफी भेटलेली आहे. आणि आता मम्मी आणि काकू चाललेले घरी. आता आमचे शोकेस भरतील घरातले अशा ट्रॉफीजने. गाईस, ट्रॉफी वगैरे भेटली. आता मी बाहेर जेवायला चाललो. त्यांनी तेवढ्यात आहे ना इकडे लक्ष गेलं आमचं बॅनरकडे आणि भाई आमचे फोटो लागलेले इथे बॅनरवर. भाई पहिल्यांदा माझं लक्ष नाही, आधी आम्ही बघितलंच नाही. मी आता बघतो तर भाई ये देखो गाइस, मेरा बैनर पे फोटो लग चुका है. बिग फॅन. सेल्फी काढ माझ्यासोबत लवकर, सेल्फी काढ. अरे आज मोबाईल भाई खूप भारी वाटतंय यार. लवकरात लवकर आता आपण इथे पोहोचलेले. याच्यापेक्षा मोठ्या बॅनरवर आपल्याला आपला फोटो, हा त्याच्यापेक्षा पण मोठा फोटो आपला, त्याच्यापेक्षा पण मोठा. जेवढा बॅनर आहे तेवढा एक फोटो. तुमचे व्हिडिओ आहे ज्या स्पीड मध्ये तुमच्या मम्मी तुमच्या कानाखाली जो आशीर्वाद देते त्याच्यावर तुमचं डायरेक्ट उज्ज्वल भविष्य डायरेक्ट. सो गाईस, रात्रीचे 12:15 होतात. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि ना इथे खूप कॉन्टेंट क्रिएटर आले होते जे आता नटीने मारली मिठी ते दादा पण होते ज्यांनी ते गाणं म्हटलंय ना, त्यांच्यासोबत आम्ही रील शूट केली आहे आणि 2 रील शूट केल्या. उद्या अजून त्यांचे गाणं येते, सो त्यासाठी पण केली. आता मी जातो घरी. आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर ना सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे.